पाटील हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते का? आपल्याशी काही चर्चा झाली आहे का? कारण की सांगली भिवंडी ह्या जागा काँग्रेसच्या आहेत. कारण की वाटाघाटीमध्ये हे सगळं चालत राहतं. आमच्या इथंच आहे असं नाही. महायुतीमध्ये काय महाभारत चाललेलं आहे तर आपण पाहतोच आहे. त्यामुळे या जाग्यांच्या बद्दलचा भूमिका आमची आहे. शरद पवार साहेबांनाही आम्ही सांगितलेलं आहे, उद्धव ठाकरे साहेबांनाही सांगितलं आणि मला वाटतं की सामोच्चाराने हा वाद संपतो. उमेदवार प्रशांत पटोळे या सभेला नाही, तिथे काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे ज्यांनी तिकीट दिली, चन्नी थलेलिया जी आहेत, रोहित पाटलांच्याही सभेला त्यांची अनुपस्थिती होती. काय तुमचं बोलणं झालं का त्या संदर्भात? प्रचाराच्या मध्ये उमेदवारांनी जो काही त्यांचा प्रोग्राम असतो त्या प्रोग्रामप्रमाणेच त्यांना जावं लागतं. एवढा मोठा लोकसभा आहे आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हे उमेदवाराचं त्याच्यामध्ये भूमिका असते. आणि आमचे उमेदवार आता सडेगर्जुनीच्या तालुक्याच्या दौऱ्यात आहेत आणि मला विचारलं पण मी त्यांना तुम्हाला सांगितलं की दौरा सोडून यायचं नाही. या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचे दौरे सोडून यायचे नसतात. कारण की तिथून मग तो त्यांचा दौरा हे होतो, बाधा येतो आणि त्याच्यामुळे मग कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्येही नाराजी निर्माण होते. आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की तुमचं जे कॅम्पेन आहे तुम्ही चालू का. मी तुमचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. काय तुम्ही त्या सभेमध्ये होता, काय भावना आहे? बघा, जनभावना जेव्हा समोर येतात त्याच्यातलं वक्तव्य सतीश चतुर्थीने म्हटलेलं आहे. पण मी एवढंच म्हणेल की आखरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार आणलं गेलं पाहिजे. आज देशातली आणि राज्याची जी परिस्थिती आहे ती भयावह आहे. BJPनी देशातल्या सगळ्या व्यवस्थेला बर्बाद केलेलं आहे आणि म्हणून अशा या व्यवस्थेच्या माध्यमातून देशात आणि राज्यामध्ये आघाडीचं सरकार आणणं, इंडिया आघाडीचं सरकार आणणं हे आमचा प्रयत्न आहे. एक कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो आहे आणि लोकभावना त्याच आहेत. ज्यावेळेस नशीब माझं असेल आणि वेळ असेल तर होऊ शकू, पण नसेल तर त्याला किती घासलं तरी काही होऊ शकत नाही. पण मूळ भाग असा आहे की हायकमांड याच्यामध्ये निर्णय घेते, मी स्वतः घेत नाही. पण माझा प्रयत्न आहे की राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आणि देशामध्ये जी आज सत्ता आहे ती सत्तेचं बदल करणं आणि जनजागृती करणं हे माझं काम आहे आणि ते मी करतो आहे. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.